श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. हिंदू आणि बौद्ध धर्मात वैशाख पौर्णिमा हा एक अत्यंत महत्त्वाचा खूपच शुभ दिवस मानला जातो. बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला होता, त्यामुळे हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी भगवान विष्णूसोबत देवी लक्ष्मीची देखील पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी अन्नधान्य आणि वस्त्र दान केल्याने प्रचंड पुण्य आणि समृद्धी प्राप्त होते. हिंदू धर्मात वैशाख महिन्यातील पौर्णिमेला अत्यंत पवित्र मानले जाते. या दिवसाला वैशाख पौर्णिमा किंवा बुद्ध पौर्णिमा या नावानेही ओळखले जाते. पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. तसेच याच दिवशी विष्णूंच्या कुर्मा अवताराचीही पूजा केली जाते. ही वैशाख महिन्याची पौर्णिमा 30 एप्रिल रोजी रात्री 9:13 सुरू होणार असून 1 मे रोजी रात्री 10:53 संपेल. त्यामुळे उदय तिथीच्या प्रभावामुळे वैशाख पौर्णिमा शुक्रवारी 1 मे 2026 रोजी आपल्याला साजरी करायची आहे. पंचांगानुसार वैशाख पौर्णिमेची तिथी 30 एप्रिलच्या रात्रीपासूनच सुरू होत असली तरी उदय तिथी आणि स्नानाचे महत्त्व लक्षात घेता ही पौर्णिमा 1 मे रोजी साजरी केली जाईल. वैशाख महिना हा भगवान विष्णूंचा आवडता महिना मानला जातो. असे मानले जाते की भगवान विष्णूंचा 9वा अवतार महात्मा बुद्ध यांचा जन्म याच दिवशी झाला होता. स्कंद पुराणानुसार हा महिना दान, तपश्चर्या आणि कार्य पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी केलेले दान आणि पुण्यकर्मांचे फळ कधीही न संपणारे असते. या महिन्यातील तीव्र उष्णतेमुळे पाणी, घागर, सतू आणि छत्री दान केल्याने भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो. आता या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरत असतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आपण कष्ट, मेहनत तर करत असतो, पण कष्टाचे फळ हे आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही. तसेच आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही देखील दूर होत नाही. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये, पण पाहिजे तसं होत नाही. मुलं अभ्यास तर करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. मुलांचा विवाह जुळून येत नाही किंवा मुलांना नोकरी मिळत नाही किंवा घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही किंवा घरामध्ये पितृदोष असतो. अशा अनेक समस्या आपल्यासमोर असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसा. पैशाचा ढोंग हे कधीही करता येत नाही. तर आपल्या घरातील या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. या पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ हे मिळत असते. सकाळी लवकर उठावं, अंघोळ करावे. त्याचसोबत या दिवशी घरामध्ये आपण गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये हळद टाकायची आहे. हे पाणी घरामध्ये शिंपडावं. यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता ही दूर होत असते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. तसेच भरपूर वेळा आपण घरामध्ये मांसाहार देखील करत असतो किंवा नकारात्मक देखील बोलत असतो. तर त्यासाठी घरामध्ये गोमूत्र किंवा हळदीचं पाणी आवर्जून शिंपडावं आणि त्यानंतर आपण जी काही पूजा सेवा करतो तर ती पूजा नक्कीच सफल ठरत असते. तसेच उंबरठ्याचं लेपन देखील आपण करायचं आहे. हळद घ्यायची आहे, हळदीमध्ये आपण गोमूत्र टाकावं. तसेच भीमसेनी कापराची वडी कुस्करून त्यामध्ये टाकायची आहे. याने हळदीचं लेपन करायचं आहे. उंबरठ्यावरती जर आपण प्रत्येक पौर्णिमेला हळदीचं लेपन केलं तर कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचाच प्रवेश होत असतो. सकारात्मकताच ही आपल्या घरामध्ये येत असते. तसेच अष्टलक्ष्मी देखील आपण आपल्या उंबरठ्यावर जरूर काढायची आहे. कुंकू घ्यायचं आहे. कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि या ओल्या कुंकवाने आपण आपल्या उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मी काढायची आहे. अष्टलक्ष्मी म्हणजे काय तर आपण 8 रेषा उडायच्या आहे. अष्टलक्ष्मीच्या नावाने 8 रेषा उडाव्या. या 8 लक्ष्मींची नावे आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी,
तसेच विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी. आता या लक्ष्मींच्या नावामध्येच त्यांचा अर्थ देखील दडलेला आहे. आपण जर या 8 लक्ष्मींचं पूजन केलं तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. त्याचसोबत आपल्या मुलांची देखील प्रगती होत असते. तसेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश देखील मिळत असते. मग आपण या प्रत्येक लक्ष्मीच्या नावाने एक रेषा आवर्जून ओढायचीच आहे किंवा अगदी कुंकवाचा एक टिळा लावायचा आहे असं म्हटलं तरी पण चालेल. अगदी प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही आवर्जून तुमच्या उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मी पूजन आवर्जून करायचंच आहे. त्याला हळदी कुंकू लावायचं आहे, धूपदीप दाखवायचं आहे, तसेच दिव्याने ओवाळायचं देखील आहे, फुलं अर्पण करायची आहे आणि उंबरठ्याच्या बाहेर आपण रांगोळी देखील काढायची आहे. आता आपल्याला मोठी रांगोळी काढणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस छोटी रांगोळी काढली तरी पण चालेल. माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे. एका पावलामध्ये हळद टाका, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाका. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो. त्याचसोबत आपण आंब्याच्या पानांचं तोरण देखील मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. 11 आंब्याची पानं घ्यायची आहे. त्यानंतर 11 सफेद किंवा पिवळ्या रंगाची फुले घ्यायची आहे. एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल किंवा पिवळ्या रंगाचं फूल, अशा प्रकारे 11 आंब्याची पानं आणि 11 सफेद फुलांचं आपण तोरण बनवायचं आहे. प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला कुंकवाने स्वस्तिक हे काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात. तर असं आंब्याच्या पानांचं तोरण जर आपण मुख्य दरवाजावरती लावलं तर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा येत नाही. आपल्या घरामध्ये फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. त्याचसोबत आपण आपल्या मुख्य दरवाजावरती शुभ लाभ देखील लिहायचा आहे. आपण जर मुख्य दरवाजावरती एखाद्या विशिष्ट तिथीला शुभ लाभ लिहिला तर आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कामे ही होत असतात. त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला मुख्य दरवाजावरती कुंकवाने शुभ लाभ लिहायचा आहे आणि मध्ये जी जागा आहे तर तिथे आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. त्याचसोबत या दिवशी घरामध्ये देखील स्वच्छता ठेवायची आहे, कारण की जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी ही वास करत असते. तसेच अन्नपूर्णा मातेची पूजा देखील या दिवशी करावी. त्याचसोबत आपल्या गॅस शेगडीची पूजा देखील या दिवशी आपण आवर्जून करायचीच आहे. यामुळे आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही. आता या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे आपली जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होईल. त्याचसोबत आपल्याला शत्रुपीडेचा त्रास होणार नाही. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येईल. एखाद्या वेळेस असं होतं की आपण एखादं काम करायला घ्या, त्या कामासाठी आपल्याला खूप मेहनत लावावी लागते, तेव्हा ते काम कुठेतरी पार पडत असतं. तर तुमची देखील रखडलेली कामे पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर तुम्ही देखील या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्याच आहे. आता अंघोळ अगदी तुम्ही सकाळीच करायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही अगदी दोन्ही दिवशी या वस्तू टाकल्या तरी पण चालेल. 30 तारखेला 1 तारखेला तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकू शकता. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे. आता या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही. म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. आता गंगाजल नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावं आणि हर हर गंगे, हर हर गंगे म्हणत अंघोळ करावी. यामुळे देखील आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं. आता गंगाजल टाकल्यानंतर आपण टाकायची आहे दुसरी वस्तू, तर ती म्हणजे हळद, कारण की हळद आपला गुरुग्रह बळकट करते. त्याचसोबत माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते. हळद टाकायची आहे, गंगाजल टाकायचं आहे. त्याचसोबत थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे. काळे तीळ हे टाकल्यामुळे पितृदोषापासून आपली मुक्तता होत असते. त्याचसोबत जर तुमच्याकडे पंचगव्य असेल तर पंचगव्य देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. पंचगव्य टाकण्याचे देखील खूप सारे फायदे आहेत. त्याचसोबत आपण तुळशीपत्र देखील अंघोळीच्या पाण्यात टाकावं किंवा अगदी तुळशीची वाळलेली काडी टाकली तरी पण चालेल, कारण की तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णू नैवेद्य देखील ग्रहण करत नाही. त्यामुळे तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण तुळशीपत्र किंवा अगदी तुळशीची वाळलेली काडी ही अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायची आहे. त्यानंतरची वस्तू आहे तर ती म्हणजे मीठ. मीठ हे सर्वात महत्त्वाचं आहे. मीठ हे जेवणाची टेस्ट वाढवण्यासोबत आरोग्यालाही याचे अनेक फायदे आहेत, जे अनेकांना माहीत नसतात. यात आढळणाऱ्या मॅग्नेशियम, सोडियम आणि कॅल्शियमसारख्या मिनरल्सने शरीराला होणाऱ्या इन्फेक्शनपासून बचाव केला जाऊ शकतो. मिठाच्या पाण्यात असलेल्या तत्वामुळे फंगल इन्फेक्शन वाढणं बंद होतं. तसेच रोज अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्यास याने केसांमध्ये डॅन्ड्रफही होणार नाही.
अगदी मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास रक्तप्रवाह योग्य प्रकारे होतो. केसांमधील किटाणू नष्ट होण्यासोबतच याने डॅन्ड्रफही दूर होतात. केसांना नवी चमक देखील मिळते. मिठाचं पाणी त्वचेच्या निर्जीव पेशींना दूर करण्यास मदत करतं. अगदी रोज या पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा मुलायम आणि चमकदार दिसेल. तसेच याने रंग उजळण्यासही मदत होते. मिठाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम सारखे मिनरल्स असतात. हे त्वचेच्या छिद्रामध्ये जाऊन स्वच्छता करतात. याने स्किन इन्फेक्शनचाही धोका कमी होतो. मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास थकवा आणि तणाव दूर होतो. याने डोक्याला शांतता मिळते आणि रात्री चांगली झोपही लागते. मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने हाडामध्ये होणाऱ्या वेदनांपासून बचाव होतो. तसेच याने ऑस्टिओआर्थरायटिस आणि टेंडिनिटिस सारख्या समस्याही दूर होतात. त्याचसोबत आपण जेव्हा पण कुठे पण लांब फिरायला जातो त्यानंतर घरी आल्यानंतर आपण आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकत असतो. त्यामुळे आपला थकवा देखील दूर होत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकल्यामुळे नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते. त्यामुळे आवर्जून आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे. आता या वस्तू टाकल्यानंतर आपल्याला एका मंत्राचा जप करणे देखील तितकेच गरजेचं आहे. यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. तर तो मंत्र असा आहे की गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. आपण या मंत्राचा जप अंघोळ करताना करायचा आहे किंवा अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असतो तेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. आता अगदी घरातील लहान बाळ असो, मोठी व्यक्ती असो किंवा आजारी व्यक्ती असो, प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्याच आहे. त्याच्यासोबत या मंत्राचा जप करायचा आहे. यामुळे आपल्या आयुष्यातील संकट, दुःख नक्कीच दूर होईल व आपली प्रगती होईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.